सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यात अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झाला। एक तरुण घर जावई होत नसल्याने त्याचा खून करण्यात आला आहे। या तरुणाला विजेचा शॉक देऊन मारण्यात आल्याने सर्वांनाच धक्का बसला। या घटनेमुळे एक खळबळ उडाली। पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे। मात्र या प्रकरणाची वेंगुर्ल्यात जोरदार चर्चा सुरू आहे। वेंगुर्ल्यात घर जावई होत नसल्याने तरुणाचा खून करण्यात आला। नवरा सासूरवाडीला राहायला येत नाही याचा राग धरून त्याला बोलावून घेऊन पत्नीसह सासू सासऱ्याने त्याला विजेचा शॉक देऊन त्याचा जीव घेतला आहे। आडेली पेडणेकर वाडीतील या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून कुडाळ तालुक्यातील मानगाव तळीवाडी येथील वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे वय वर्ष 32 असं या घटनेत जीव गमावलेल्या तरुणाचं नाव आहे। मृत तरुणाचा भाऊ संगम प्रभाकर भगे यांनी वेंगुर्ले पोलिसात तक्रार दिली। या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103.3.5 अन्वये वसंत भगे याची पत्नी नूतन शंकर गावडे, तिचे वडील शंकर सखाराम गावडे आणि तिची आई पार्वती शंकर गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिन्ही संशयितांना वेंगुर्ले पोलिसांनी अटक केली आहे। आपला भाऊ गरजावी व्हायला तयार नव्हता, त्यामुळेच त्याला रितसर प्लॅन करून ठार करण्यात आले असं संगम यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे।